नमस्कार. आज आपण हळदीच्या प्लॉटवर उभे आहे. आता शेतकऱ्यांना नाव सांगा दादा आपलं. आपलं नाव शिवनाथ जगन्नाथ कुटे, राहणार मोरेगाव, तालुका जिल्हा संभाजीनगर. तर आता थोड्या वेळापूर्वी आपण या शेतकऱ्यांची जी खोडवा हळद आहे ती बघून आलोय. तर आता ह्या वर्षीची आज तारीख आहे 14 जून 2026. तर ही लागवड कधी केली? 1 मे ची. 1 मे. हा. म्हणजे 1 महिना होऊन गेला. 1 महिना होऊन बरोबर. 10 वाजता. पाऊस नाही, काय हा, नाही, काही पाऊस. पाऊस झालाच नाही ना. पाऊस आता पण एक 4-5 दिवस झाले थोडा. हम्म. आता ह्या हळदीला तुम्हाला ज्या आपण जे शेड्यूल सांगितलंय त्यानुसार चालू आहे आता, हा, बरोबर. हा. तर आता ही किती तारखे? 1 मे ची लागवड आहे 1 ना? मे ची लागवड. आता ही किती एकर आहे आता? ती आता 15 गुंठे आणि अजून वरती क्षेत्रात ते लावायचं आहे. ते पाण्याबाई एवढं लावलं गेलं समजा. एवढी लावली. हम्म. एकदा प्लॉट दाखवा. बिगर पावसातली आहे. या पद्धतीने हळद आता उगवण झालेली आहे. तर आता आपण जे रॉयलचं शेड्यूल आपण तुम्हाला सांगितलंय हा. त्या पद्धतीने तुमच्या हा. ड्रेचिंग चालू असतं, ड्रेसिंग चालू. बरोबर. हा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही खताचं प्रमाण आपण किती टक्के कमी केलं मागच्या वर्षापासून? आणि आता मागच्या म्हणजे 2023 पासून 23 तुम्ही पासून, हा. आपली ओळख झाली, हा. बरोबर. हम्म. तर 23 पासून खताचं प्रमाण किती टक्के कमी झालं तुमचं? खताचं प्रमाणच कमी नाही. जे बाकीचे आता हे लोक उगल्याबरोबर की कोणी ह्युमिक, कोणी काही रेल्वे गोड अशा बऱ्याच गोष्टी सोडतात. पण आपण त्या गोष्टी शेवटपर्यंत सोडल्याच नाही. जेव्हा रॉयल किट सोडायला लागलो तर बाकीचे, आणि रॉयल किट बरोबर आपण मग आता सुरुवात यायला तर आतापर्यंत सोडलं नाही. आता इथून मोर सोडणं सुरू होईल. पाऊस टेम्परेचर कमी असल्यामुळे सोडलं नाही. पण आता जे रॉयल किट आणि त्यावर आपण आता 19 तुम्ही 19 किटच्या वेळेस आपण रेग्युलर वापरतो, हा. तर तुम्हाला मूळ वाढीसाठी काय द्यायची गरज आहे? नाही, आजपर्यंत दिलं नाही. अपटेक हा. साठी काय द्यायची काहीच गरज नाही, आहे? काहीच नाही. तुमचं आणि ते खत कमीच झाली त्याच्यापासून. आता हे पण नाही, आता आपण तो 14 महिन्याचा प्लॉट हा. बघितला आता तुमचा याचा खोडवा. खोडवा. हा. त्याची मुळी तर एवढी जबरदस्त आहे की त्याला मला तर सोडलंच नाही. मागच्याच अपडेट त्या मध्ये मागच्या ज्या ड्रेसिंग झाल्या मागच्या सीझन त्याच्यावरच तो चालू आहे. त्याच्यावरच चालू आहे. आणि आता ही एक ओळ लावलेली आहे आपण, एक बेड. हा. ही कोणती हळद आहे आता ही? ही काळी हळद आहे. हा. ही सेलम आहे इकडे, आणि तिकडे ती वायगाव आहे पलीकडे. अच्छा अच्छा. इथं 3 जातीची हळद आहे. हे 3 जाती. हा, आणि ती पलीकडे एक पांढरी, म्हणजे 4 झाली. इथे 4 जातीचे प्लॉट आहे. तर आता मागच्या वर्षी त्या 20 गुंठ्यात तुम्ही हळद काढली, आता 250 क्विंटल हा. ओली. बोलली. आता या वर्षी इथं किती तुमचं टार्गेट किती काढायची या वर्षी? ह्या वर्षी त्याच्यापेक्षा तितकीच निघाल, त्यावेळेस ज्यादा निघाल पण कमी नाही. कारण ह्या वर्षीचा प्लॉट बी व्यवस्थित आणि पाण्याच्या आवड काय म्हणते तसंच निघणार. बरं, आता काही लोकांना तुमचा खोडवा जर पाहायला यायचंय, हम्म. आता बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तो खोडवा बघायला यायचंय. हा. तर तुमचा खोडवा बघण्यासाठी जर यायचं असेल लोकांना, हा. तर आता कशा पद्धतीने समृद्धीवर कुठे यावं लागेल सांगा? समुद्रावरून उतरल्यावर जळगाव रोडला कोणत्या टोल नाक्यावर उतरायचं? सावंगी टोल नाका. सावंगी. हा, सावंगी टोल नाक्याच देऊ. समुद्री म्हणजे जळगाव अजिंठा देऊ, सिल्लोड देव अजिंठा रोड आहे. हा. त्या रोडवर तिथे सावंगी. तिथं उतरायचं. तिथून चौका यावं लागतं. चौका एक गाव. हा, गाव, आणि तिथून एक 5 किलोमीटर आपलं शेत आहे समजा. हा. चौक्यावर लाडसंग रोड. आता बरेच शेतकरी जे आहे ना, हं. आता नंबर आमच्याकडे मागताचे. हं. आता एकदा काय करा, तुम्हाला कॉल येतील हा. तर तेवढं सहन करा. शेतकऱ्यांसाठीच हा, आपण नाही, तुमचा नंबर देणार आहे. आपल्या तर शेतकऱ्याचे तुम्ही एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा. ज्या शेतकरी खऱ्यानं इच्छुक असेल तर तो तुम्हाला एकदा कॉल करील, किंवा तुम्ही कामातही असले तर कॉल आपण नंबर आपण कोणाचे फोन उचलतो, कारण आपण लोकांकडे काही बघायला जात असतो. त्याच्यामुळे आपण शेतकरी आणि दुसऱ्याला काय सांगणार, याच्याकडून आपल्याला आणखीन मिळतं 2 गोष्टी. त्याच्याकडून समजा आपण 4 सांगलं तरी त्याच्याकडून 2 मिळत्या. आपण याच्यात हुशार नाही. बरं, एकदा तुमचा नंबर सांगा लोकांना. 75 88 85 46 70. बरं, आता तुम्ही मागच्या 3 वर्षापासून जे रॉयलचे प्रॉडक्ट वापरले, तर याच्यात हळद पीक आणि भाजीपाला याच्यात तुम्ही समाधानी आहे का? याच्या समाधानी तुम्ही यालाच वापरलं म्हणे, व तुमचा हळद अद्रक हे करा. पण तुम्ही भाजीपाले पण माझ्याकडे एक बीन्स म्हणून एक हे, तुम्ही त्याला तुमच्याकडे माहित असं नाही, पण त्याला श्रावण घेवडा म्हणते, त्याला बीन्स म्हणते, कोणी वाल म्हणते. तो जे 2 महिने आता जर लावला ते 55 ते 60 दिवसात तोडायला येतो. तिथून फक्त 1 महिना कोणी चालतं, 30 दिवस चालतं, कोणी 40 दिवस चालत असेल. मी स्वतः 2 महिने चालायचो. पण ह्या वर्षी जेव्हा ते रॉयल किट सोडायला लागलो, तर 4 महिने मागच्या वर्षी ते प्लॉट होता. 4 महिने ते सोडलं चाला, पण आता तिथं दुसरं प्लॉट लावायच्यामुळे ते काढून टाका पडला. 4 महिने ते 2 महिने त्याच्यामुळे वाढला. आणि ऍव्हरेज वाढलं तर 2 महिने वाढलं म्हणजे त्याचं ऍव्हरेज वाढलंच ना. म्हणजे आपण समजा या हळदीमध्ये किट 2023 पासून वापरतो, बीन्स मध्ये ह्याच वर्षी वापरली ना? मागच्या वर्षी त्याच्यावर 25 ला. 25 ला.
आणि बीन्स हे किती वर्षापासून करतात? बीन्स तर 5-25 वर्षापासून करतो आपण. अच्छा हा म्हणजे गुडघे राहायचा, आता वेली चालू केला. पण मग त्याच्यामध्ये हे नव्हतं का तो फक्त कोणी जरी आणला तर 2 ते 4 तोडे, आपण 25-30 तोडे तो काढलेला तुमचा व्हिडिओ आहे ना बऱ्याच लोकांनी पाहिलाय. आपण हा. जेवढे शेतकरी आहे ना हम्म. त्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे तुमचा बीन्स मधला. हा. तर त्याला किती माल लागलेला होता? नाही तो लागून माल लागतो, पण ते काही लोकांचं काही ठिकाणी तरी माझ्या मते तुमची तोडणी चालू झाल्यानंतर 2 महिन्याने आम्ही आलो होतो. 2 महिने म्हणजे तो मालच तसा आहे. कोणताही माणूस जर लावताना 2 आणि 2.5 महिन्यात 1.5 महिन्यात त्याचं प्लॉट चेक होतो पूर्ण संपतो. हा. पण आपण मागच्या वर्षी तर ट्राय केला, 4 महिने प्लॉटला काहीच झालं नाही.